ट्रान्झिशन एलिमेंटचा विचार आपण मागच्या 6 लेसन मध्ये केला, बरोबर. आता आज आपण त्याच्या पुढचा पार्ट जो आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट, इनर ट्रान्झिशन एलिमेंटचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. इनर ट्रान्झिशन शब्द कोणता वाटला? इनर. इनर ट्रान्झिशन एलिमेंट they are also called as block elements. यालाच काय म्हटलं जातं? ब्लॉक एलिमेंट. व्याख्या काय करतात? कोण आहेत हे एलिमेंट्स? These are the elements in which the last electron enters into the Yup subshell, which is third from the outermost shell. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय आहे? या ब्लॉक एलिमेंट हे न्यूक्लियस असेल, ही झाली n सेल, ही n-1, ही n-2. याला म्हणतो आपण आउटर मोस्ट शेल, ही पेनॉल्टिमेट शेल, ही अँटी पेनॉल्टिमेट शेल. शेलचं नाव आहे आउटर शेल, पेनॉल्टिमेट शेल आणि हे अँटी पेनॉल्टिमेट शेल. आता या ब्लॉक एलिमेंट मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन जो येतो तो यप सबशेल मध्ये येतो की जो बाहेरून तिसऱ्या नंबरवरची शेल मध्ये येतो. काही ठिकाणी चौथ्या यप मध्ये येतो, काही ठिकाणी तो 5व्या यप मध्ये येत असतो. घ्यायचं आहे ते आपल्याला. मग व्याख्या काय झाली पहा. These are the elements in which the last electron enters into the Yup subshell, which is an anti-penultimate shell. Yup subshell from anti-penultimate subshell. किंवा अगदी सोप्या भाषेत, these are the elements in which the last electron enters into the n-2 Yup subshell or orbitals. सबशेल मधल्या ऑर्बिटल मध्ये आले तरी ते एक सारखंच आहे, सबशेल म्हटलं तरी चालतं. मग आता ही झाली एक व्याख्या. काय की these are the elements in which the last electron enters into the n-2 Yup subshell or orbital of the atom, called as a block element. They are also called as an inner transition element. आणि यांनाच आपण काय म्हणतो? इनर ट्रान्झिशन एलिमेंट. अँटी पेनॉल्टिमेट शेल म्हणजे कोण? थर्ड शेल फ्रॉम आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड एज अँटी पेनॉल्टिमेट शेल. अँड हियर इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द अँटी पेनॉल्टिमेट शेल. मोरओव्हर इट इज इन n-2 Yup subshell or orbital. Now there are two series of the inner transition elements. They are placed separately at the bottom of the periodic table. दोन सिरीज आहेत इनर ट्रान्झिशन एलिमेंटच्या की ज्या पिरियॉडिक टेबल मध्ये अगदी खाली बॉटमला दोन पट्टे जे दिसतात आपल्याला ते म्हणजेच आपले यप ब्लॉक एलिमेंट आहेत. मग आता यप ब्लॉक एलिमेंट्स दॅट इज इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स दे आर सेपरेटली प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल in two different rows. माहिती आहे आपल्याला. There are two series of the inner transition element. First inner transition series. जसं डी ब्लॉक मध्ये आपण 4 सिरीज पाहिल्या. फर्स्ट ट्रान्झिशन, सेकंड ट्रान्झिशन, थर्ड ट्रान्झिशन, फोर्थ ट्रान्झिशन, बरोबर. आता इथे 4, 5, 6, 7 या आडव्या रो मध्ये होते. आता इथे दोन सिरीज आहेत. फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज आणि सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज. फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज इट स्टार्ट्स फ्रॉम सीरियम 58 टू ल्यूटेशियम 71. इट कंसिस्ट 14 एलिमेंट. Now these elements are called as lanthanoids. Lanthanoids, lanthanones,
first inner transition series called as the lanthanoids or lanthanum, because here it starts from lanthanum La57. हा लॅन्थॅनम 57 हा डिब्रॉक एलिमेंट आहे, पण याच्यापासून पुढचे मूलद्रव्य सीरियम ते ल्युटेशियम हे 14 मूलद्रव्य पहिल्या इनर ट्रान्झिशन सिरीज मध्ये येतात. पहिल्या लॅन्थॅनम पासूनच नाव दिलं लॅन्थॅनॉइड्स. हा लॅन्थॅनम हे मूलद्रव्य आणि यांना लॅन्थॅनॉइड्स म्हणजे हे 14 जण एकत्र आले, यांना एकत्रितपणे एक लॅन्थॅनोन्स म्हणतात किंवा लॅन्थॅनॉइड्स म्हणतात. ठीक है, मग ही झाली फर्स्ट इनर ट्रांजिशन सीरीज. इट स्टार्ट फ्रॉम सीरियम 58 टू ल्यूटेशियम 71 called as the lanthanoids or lanthanones. Now here, according to the electronic configuration, the last electron enters into the 4f subshell and hence this is a 4f series. याला आणखी एक नाव दिलेलं आहे आपण, दिस इज अ 4f सीरीज. फर्स्ट इनर ट्रांजिशन सीरीज म्हटलं तरी चालतं. 4f सीरीज का म्हटलं मी, कारण शेवटचा इलेक्ट्रॉन इथे f सबशेल मध्ये गेला, चौथ्या शेल मध्ये, म्हणून याला 4f सीरीज एलिमेंट असंही म्हणतात. किंवा याला लॅन्थॅनॉइड्स म्हटलं तरी चालतं, याला ऍक्टिनॉइड्स म्हटलं तरी चालतं. नाउ सेकंड इनर ट्रांजिशन सीरीज, आता दुसरी सीरीज बघा. Second inner transition, of course, series. It starts from thorium 90 to lawrencium Lr लिहा किंवा Lw लिहा 103 पर्यंत. Here again 14 elements. पुन्हा दुसरी सीरीज 14 आणि 14 28 मूलद्रव्य या ब्लॉक एलिमेंट मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. सेकंड इनर ट्रांजिशन सीरीज इट स्टार्ट्स फ्रॉम थोरियम 90 एटॉमिक नंबर टू लॉरेन्शियम 103. हे 14 मूलद्रव्य ही झाली सेकंड इनर ट्रांजिशन सीरीज. नाउ हियर लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द 5f सबशेल. ऑफ कोर्स इट इज आल्सो एंटीपेनॉल्टिमेट 5f सीरीज. पहिल्या सिरीजला 4f सीरीज, याला मी काय म्हटलं 5f सीरीज. का बरं, तिथे शेवटचा इलेक्ट्रॉन 4f सीरीज मध्ये 4f सबशेल मध्ये किंवा ऑर्बिटल मध्ये जातो, तर या सेकंड इनर ट्रांजिशन सीरीज मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन हा 5f ऑर्बिटल मध्ये किंवा सबशेल मध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री होते. आता हा जो आहे तर इथे ऍक्टिनियम 89 नावाचा डी ब्लॉक एलिमेंट आहे, ट्रांजिशन एलिमेंट आहे ऍक्टिनियम. मग ऍक्टिनियम नंतर हे सुरू होतात थोरियम पासून तर लॉरेन्शियम पर्यंत. तर या ऍक्टिनियम नुसार याला जसं याला लॅन्थॅनॉइड्स म्हटलं तसं याला ऍक्टिनॉइड्स किंवा ऍक्टिनोन्स असंही म्हटलं जातं, ऍक्टिनॉइड्स और ऍक्टिनोन. मग आता पहा काय काय माहिती झालं आपल्याला. ते इनर ट्रांजिशन एलिमेंट म्हणजेच ब्लॉक एलिमेंट. काय सांगितलं आपण डेफिनेशन, these are the elements in which the last electron enters into the n-2 f subshell of the atom. Or here electron enters into the anti-penultimate f subshell. असंही म्हटलं तरी चालेल. It consists of two series which are separately placed at the bottom of the periodic table in two different rows called as the first inner transition series and second inner transition series. First inner transition series starts from cerium 58 to lutetium 71, 14 element. Here last electron enters into the f subshell, 4f subshell, and hence it is called as the 4f series. And it starts from lanthanum. They are also called as the lanthanoids or lanthanones. Second inner transition series it starts from thorium 90 to lawrencium 103. It also contains 14 elements and it starts from actinium 89 called as the actinoids or actinone. Here last electron enters into the 5f
subshell or orbital, and hence it is also known as a 5f series. मग एकूण किती मूलद्रव्य झाले या ब्लॉक एलिमेंट मध्ये इनर ट्रान्झिशन मध्ये 14 आणि 14 28. ट्रान्झिशन किती होते 40 होते, त्यातले काही शोधायचे 4 आणि 10. मग हे झाले लॅन्थॅनाइड्स आणि हे ऍक्टिनाइड दोघांना या ब्लॉक एलिमेंट किंवा इनर ट्रान्झिशन. आता इनर ट्रान्झिशन का म्हणतात, कारण लॅन्थॅनमच्या मागे आहे ते ट्रान्झिशन एलिमेंट मध्येच येते, म्हणून इनर ट्रान्झिशन हा शब्द वापरला जातो. दे आर प्लेस्ड इन बिटवीन एस अँड पी ब्लॉक एलिमेंट इनसाइड द डी ब्लॉक एलिमेंट असे म्हटलं तरी चालेल, अँड हेन्स दे आर कॉल्ड एज इनर ट्रान्झिशन एलिमेंट. बरोबर आहे. मग हे तिथेच का नाही ठेवले, खरं तर त्याची जागा त्या लॅन्थॅनम नंतर समोर 14 घरं यायला पाहिजे होते किंवा ऍक्टिनम नंतर, पण तसं जर केलं असतं तर आपल्या पिरियॉडिक टेबलची जी सिमेट्री आहे ती डिस्टर्ब झाली असती, त्याची सौंदर्य नष्ट झालं असतं, तो दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतो तो दिसला नसता. आणि म्हणून आपण काय केलं की त्याला असं सेपरेट पोझिशन दिलेली आहे. कोणाला या ब्लॉक एलिमेंटला त्याची चार्म आणि सिमेट्री नष्ट होऊ नये म्हणून. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली हे ट्रान्झिशन मध्येच आत आहे, म्हणून याला इनर ट्रान्झिशन हा शब्द आपण वापरलेला आहे. याचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हिअर आउटर 3 शेल्स आर पार्शियली फिल्ड. म्हणजे इथे 4थी 5वी 6वी अर्धवट भरलेले असतील शेल, इथे 5वी 6वी 7वी शेल अर्धवट भरलेली असते. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य या ब्लॉक एलिमेंटचं सांगण्यात येत असतं. काय की inner transition series element they contain outer 3 shells partially filled, incompletely filled. काही अडचण, outer 3 shells are incompletely filled or partially filled. आता प्रश्न हे तर माहित झालं आपल्याला कोण आहेत, काय आहेत, कुठे आहेत. आता याची पिरियॉडिक पोझिशन आपल्याला नेमकी सांगायची. हा प्रश्न 2 मार्काला विचारतात. पिरियॉडिक पोझिशन कोणत्या ग्रुपमध्ये आहेत आणि कोणत्या पिरियड मध्ये आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता पिरियॉडिक टेबल नुसार ऑल दीज लॅन्थॅनाइड्स अँड ऍक्टिनाइड्स ऑल दे आर प्लेस्ड इन द थर्ड ग्रुप ऑफ द पिरियॉडिक टेबल. पहिला ग्रुप अल्कली मेटल, दुसरा अल्कलाइन अर्थ मेटल, तिसरा ग्रुप जो येतो डी ब्लॉक मधला, तर त्या ग्रुप मध्ये लॅन्थॅनमच्या मागे आणि ऍक्टिनमच्या मागे, म्हणजे सगळेच्या सगळे हे या तिसऱ्या ग्रुप मध्येच आहेत. म्हणून ग्रुप मध्ये एका वाक्यात सांगितलं ऑल इनर ट्रान्झिशन एलिमेंट दॅट इज य ब्लॉक एलिमेंट्स दे आर प्लेस्ड इन थर्ड ग्रुप ऑफ द पिरियॉडिक टेबल. थर्ड ग्रुप मध्ये. आता पिरियड मध्ये जर आपण बघितलं तर लॅन्थॅनाइड्स दे आर प्लेस्ड इन द 6th period, while actinides are placed in the 7th period of the periodic table, but actually they are placed separately at the bottom of the periodic table. बघा सगळे पॉइंट आले पाहिजे. पिरियॉडिक पोझिशन मध्ये 4 पॉइंट सांगायचे तुम्हाला. पहिला कोणत्या ग्रुप मध्ये आहे म्हटलं मी, ऑल दीज इनर ट्रान्झिशन एलिमेंट दॅट इज य ब्लॉक एलिमेंट्स दे आर प्लेस्ड इन थर्ड ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल. तर थर्ड बी म्हणायची गरज नाही, थर्ड ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल. and they are placed in 6th and 7th period of the periodic table. तिसऱ्या ग्रुप मध्ये आणि 6व्या आणि 7व्या आडव्या रेषेत म्हणजे पिरियड मध्ये. Moreover, lanthanides they are placed in third group and in the 6th period of the periodic table, while actinides are placed in third group and in the 7th period of the periodic table. हा थर्ड ग्रुप, सिक्स्थ पिरियड आणि हा पण थर्ड ग्रुप अँड 7th पिरियड. हे एवढं सांगायचं आहे तुम्हाला. लॅन्थॅनाइड्स आर प्लेस्ड इन थर्ड ग्रुप अँड इन द 6th पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल, and actinides are placed in the third group and in the 7th period of the periodic table. ठीक आहे. तिसरा पॉइंट आपण ग्रुप सांगितला, त्यानंतर आपण त्याचा पिरियड सांगितला. पुन्हा दे आर प्लेस्ड सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल इनटू डिफरंट रोज. म्हणजे हा 6व्या पिरियडचाच भाग आहे जो तिथे न ठेवता खाली ठेवलेला आहे. हा 7व्या पिरियडचा
भाग आहे ऍक्टिनम नंतर आलेला, पण तो तिथे न ठेवता आपण खाली ठेवलेला आहे. मग आपण म्हणून एक वाक्य सांगितलं की दे आर सेपरेटली प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल. आणि ऍक्च्युली हे ट्रान्झिशनच आहे आणि त्याच्यामध्ये आहे म्हणून याला इनर ट्रान्झिशन म्हटलं. म्हणजेच काय, दे आर प्लेस्ड इन बिटवीन मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एस ब्लॉक एलिमेंट अँड मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पी ब्लॉक एलिमेंट किंवा लिस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह पी ब्लॉक एलिमेंट. शेवटी एस आणि पी ब्लॉकच्या मधामध्ये डी ब्लॉक मध्ये इनर ट्रान्झिशन एलिमेंट ठेवलेले आहेत. ही झाली याची पिरियॉडिक इक्वेशन. आले 4 पॉइंट. काही अडचण नाही बघा इथे. आता आपल्याला पुन्हा वाटलं तर पिरियॉडिक टेबल तुम्ही पाहू शकता. पिरियॉडिक टेबल तुमच्या पुस्तकात असेल म्हणजे त्याची नेमकी पोझिशन कोणती आहे हे तुमच्या लक्षात येईल. रफली हे आपले पहिला दुसरा ग्रुप हा असा आहे माहिती आहे. हे झाले एस ब्लॉक बरोबर आहे. हे बघा कोण आहे, हे आहेत आपले डी ब्लॉक, हे एस ब्लॉक डी ब्लॉक आणि इकडे कोण असतात हे झाले पी ब्लॉक बरोबर आहे. आता हा पहिला ग्रुप फर्स्ट, हा सेकंड आणि इथे एक आहे बरोबर आहे. इथे 4 रेषा आहेत. हे झाले डी ब्लॉक एलिमेंट आपले बरोबर आहे. हा इथे स्कॅन्डियम 21 पासून तर इकडे होता G30. हे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, सेकंड ट्रान्झिशन सिरीज, थर्ड ट्रान्झिशन सिरीज. ऍक्च्युली इथे आहे हा लॅन्थॅनम 57 आणि ऍक्टिनम आहे हा 89. आता 57 नंतर इथे डायरेक्टली जो आला होता तो आला होता 72, हाफनियम 72 आला होता आणि इथे आला होता हा 104 फोर्डियम आयू 104. म्हणजे आता 57 ते 72 डायरेक्ट एक घर तिसऱ्यातून चौथ्यावर गेल्याबरोबर 57 वरून 72 वर गेला. म्हणजे याच्या मागे तिसऱ्या ग्रुपमध्ये 57च्या मागे 58 पासून तर मात्र हे दिसणार नाही आपल्याला. म्हणून आपण काय केलं आता की याच्यासाठी अशा 2 सेपरेट सिरीज दाखवलेल्या आहेत. ही झाली 4F सिरीज, ही झाली 5F सिरीज. ठीक आहे. ही फर्स्ट इनर ट्रान्झिशन, ही सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज. लॅन्थॅनम नंतर इथे कोणाला सीरियम 58 टू लॉरेटम 58 टू ल्युटेशियम 71 कोणते एलिमेंट आहे ते सांगतो. त्यानंतर दुसरा ऍक्टिनम जो आहे 89 वाला, याच्यानंतर कोणाला होतं थोरियम 90 पासून तर हा लॉरेन्शियम जो आहे 103 पर्यंत हा इथे येतो आणि 104 फोर्डियम जो आहे हा इथे आलेला आहे. ठीक आहे. आता पहा तुम्ही हे जे एलिमेंट आहेत आता लॅन्थॅनमच्या मागे लपलेले आहेत. हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, ते लिस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एस ब्लॉक पी ब्लॉकच्या मधात डी मध्ये हे ठेवलेले आहे. हे ट्रान्झिशन त्याच्यातही आत आले म्हणून इनर ट्रान्झिशन म्हटलेलं आहे बरोबर आहे. मग हे पहा आता पिरियड मध्ये आपल्याला माहिती आहे की हा होता आपला 4th पिरियड, हा 5th पिरियड, हा 6th पिरियड आणि हा 7th पिरियड. आणि वरच्या आहेच बरोबर आहे 1 2 3. इथे 2 एलिमेंट, इथे 8 इथे 8, इथे 18 18 32 32 बरोबर आहे. 32 व्हायचे राहिले. मग आता पिरियडिक पोझिशन लक्षात आले तर विचार की ऑल दे आर प्लेस्ड इन द थर्ड ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल अँड इन 6th and 7th पिरियड. लॅन्थॅनाइड से 6th पिरियडचा भाग झाला आणि ऍक्टिनाइड हा 7th पिरियडचा भाग झाला. मग आता हे सगळे कोण झाले इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ठीक आहे. आता आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टीजकडे जायचं आहे, गुणधर्माकडे जायचं आहे. हा इंट्रोडक्शनचा भाग आहे. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून इथेच थांबतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ते देतो. ठीक आहे.